हॅलो स्टुडंट्स, 12वी सायन्सचा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हा बोर्डला तुम्हाला 5 मार्क्ससाठी पडतो आणि सीईटीला 4 मार्क्ससाठी पडतो. तो आपण आज बघणार आहे. सर्वांनी लक्ष द्या आणि त्याची घरी जाऊन प्रॅक्टिस करा आणि चॅनलला आपल्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बघूया आज आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बघा, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कसं रिप्रेझेंट करतात. x बिलॉंग्स टू b इंटू ब्रॅकेट n कॉमा p. पहिले जे दिलेले असतात ते नंबर ऑफ ट्रायल्स आणि p म्हणजे त्या ट्रायलची एका सिंगल ट्रायलची प्रोबॅबिलिटी असते. ओके, त्यामध्ये तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढा म्हणलं कुणाची सक्सेस आणि फेल्युअर असे दोन असतात. मग प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज इक्वल टू काय असतं बघा, n ट्रायल्स पैकी n cx p रेस टू x इंटू q रेस टू n मायनस x. n म्हणजे असतं नंबर ऑफ ट्रायल्स, x म्हणजे सक्सेसची प्रोबॅबिलिटी फाइंड करा, p म्हणजे प्रोबॅबिलिटी दिलेली असते जो ट्रायल असतो तो, q म्हणजे फेल्युअरची प्रोबॅबिलिटी असते. त्यानंतर NCX कसं काढणार. NCX काढायचा फॉर्म्युला काय बघा, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस x फॅक्टोरियल इंटू x फॅक्टोरियल. आणि फेल्युअर आणि सक्सेस या दोन प्रोबॅबिलिटी सम किती असते 1, कारण मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी आपली 1 असते आणि मिनिमम प्रोबॅबिलिटी किती असते 0. म्हणजे सक्सेस प्रोबॅबिलिटी प्लस फेल्युअर प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1 असते. त्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला मीन काढा म्हणलं किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढा म्हणलं, जो रॅन्डम व्हेरिएबल दिलाय त्या रॅन्डम व्हेरिएबल तुम्हाला मीन व्हॅल्यू किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढा म्हणलं तर फॉर्म्युला काय असतो, म्यू ने डिनोट करा किंवा ई ऑफ एक्स ने डिनोट करा. ई ऑफ एक्स इज इक्वल टू n इंटू पी, हा मीन काढायचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन काढा म्हणलं तर व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू n p q. आणि तिसरा फॉर्म्युला एक असतो स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ बायनॉमियल इज इक्वल टू रूट n p q. हे तुमचे 3 फॉर्म्युले पाठ पाहिजेत. ह्या 3 फॉर्म्युलेवर तुम्हाला एक 2 मार्कचा क्वेश्चन असतो आणि प्रोबॅबिलिटी वरती तुम्हाला एक 3 मार्कचा क्वेश्चन असतो. असा 5 मार्कला हा चॅप्टर बोर्डला तुम्हाला पेपरला विचारतात. त्यानंतर आपण एक्झाम्पल बघूया. पहिले ह्या 3 पॉईंट वरची एक्झाम्पल बघू, नंतर ह्या पॉईंट वरचा आपण एक्झाम्पल बघू. प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचं एक्झाम्पल बघू. बघा, पहिले एक्झाम्पल तुमच्या बोर्ड पुढे स्क्रीन वरती आहे. काय, लेट x b इंटू ब्रॅकेट n कॉमा p इफ n इज इक्वल टू 10 दिले तुम्हाला. म्हणजे n ची व्हॅल्यू किती दिले 10 आणि e ऑफ x किती दिलाय 5. आणि तुम्हाला काय फाइंड करा म्हटले p आणि व्हेरियन्स ऑफ x. आता पहिले आपल्याला दिलंय काय e ऑफ x. मग e ऑफ x म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा मीन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. त्याचा फॉर्म्युला काय असतो n इंटू p. आता n ची व्हॅल्यू किती आहे 10, p किती आपल्याला माहित आहे का नाही, आणि e ऑफ x किती दिलाय 5. आपल्याला p ची व्हॅल्यू पाहिजे. 10 p ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल डिवाइड 5 बाय 10 इज इक्वल्स टू p. आता डिवाइड करा 5 1 चा 5 2 चा, म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आली तुमची 1/2 बरोबर. आता p प्लस q इज इक्वल टू किती असतं 1. ओके, p ची व्हॅल्यू माहित आहे, मग q इज इक्वल टू 1 मायनस p मीन्स 1 मायनस 1/2. म्हणजे q तुम्हाला किती भेटला 1/2. ओके, आपल्याला p पाहिजे, p मिळाला. q का काढला, कारण आपल्याला व्हेरियन्स काढायचं आहे. मग व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन काय असतं n p q. n ची व्हॅल्यू किती आहे सांगा बघू 10, p ची व्हॅल्यू 1/2 आणि q ची व्हॅल्यू आपण आताच फाइंड केली किती 1/2. मीन्स किती आलं 10/4. डिवाइड करा 2 5 चा 2 2 चा, म्हणजे व्हेरियन्स ऑफ x तुमचा किती आला 5/2. 5/2 म्हणजेच किती 2.5. 2 ने या 5 ला डिवाइड करा 2 2 चा 4, रिमेनिंग 1 पॉइंट दिला आणि कॅरी 0 आला, म्हणजे 2 5 चा 10. कळलं, व्हेरियन्स आणि आपण काय काढला प्रोबॅबिलिटी. ओके, अशा टाइपचे एक्झाम्पल तुम्हाला 2 मार्कला विचारतात. कोणताही बोर्डाचा पेपर तुम्ही ओपन करून बघा. नेक्स्ट दुसरं एक्झाम्पल बघायच्या वरचं, x बिलॉंग्स टू b इंटू ब्रॅकेट n कॉमा p. e ऑफ x किती दिलाय 5. e ऑफ x ची व्हॅल्यू तुम्हाला दिले 5. त्यानंतर व्हेरियन्स ऑफ x किती दिलाय 2.5 आणि तुम्हाला कुठली व्हॅल्यू पाहिजे n आणि p ची. तर e ऑफ x चा फॉर्म्युला काय असतो e ऑफ x इज इक्वल टू n p आणि व्हेरियन्स ऑफ x चा फॉर्म्युला काय असतो इज इक्वल टू n p q. ओके, आता e ऑफ x ची व्हॅल्यू किती दिली बघा, पुट करा यामध्ये 5 इज इक्वल टू n p आणि व्हेरियन्स ऑफ x ची व्हॅल्यू किती दिली 2.5 इज इक्वल टू n p q. आता np ची व्हॅल्यू किती आहे 5. पुट हियर np इज इक्वल टू 5. np च्या जागेवरती 5 पुट करा इंटू
क्यू इज इक्वल टू 2.5. ओके, 5 मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, डिवाइड 2.5 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू क्यू. आता बऱ्याच जणांना हे पॉईंटचं डिवायडेशन करायला पटकन जमत नाही, तर काय करायचं, न्यूमरेटरला किती पॉईंट आहेत लेफ्ट साइडून काउंट करा, सिंगल पॉईंट, मग खाली सिंगल झिरो देऊन टाकायचं. आणि जर डिनॉमिनेटरला पॉईंट असेल तर डिनॉमिनेटरचा पॉईंट रिमूव्ह करायचा आणि न्यूमरेटरला झिरो द्यायचा. आता 25 याला डिवाइड करा, 25 1 चा, 25 2 चा, म्हणजे क्यू ची व्हॅल्यू किती आली, 1/2. मग पी ची किती व्हॅल्यू सांगा बघू, पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. पी इज इक्वल टू किती, 1 मायनस क्यू. 1 मायनस क्यू ची व्हॅल्यू 1/2. 1 मायनस 1/2 परत किती येतं, 1/2. पी ची व्हॅल्यू मिळाली 1/2. पुन्हा कोणती व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला, एन ची, बट एन पी इज इक्वल टू किती, 5. मग घ्या इथं एन पी इज इक्वल टू 5. पी ची व्हॅल्यू किती आपली, 1/2 इज इक्वल टू 5. 2 डिवाइड तिकडं मल्टिप्लाय, म्हणजे किती होईल, 5 2 चा 10. मिळाली का एन ची आणि पी ची व्हॅल्यू. असे एक्झाम्पल बऱ्याच वेळा पेपरला विचारले तुम्हाला 2 मार्कला. नेक्स्ट बघा काय क्वेश्चन, इफ मीन अँड व्हेरियन्स, काय दिलंय तुम्हाला, मीन आणि व्हेरियन्स कोणासाठी, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनला 18 अँड 12. कसं सांगितलंय, रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली म्हणजे पहिली कोणती व्हॅल्यू घ्यायची, मीनची. मीन म्हणजेच काय असतो, ई ऑफ एक्स, किती दिलाय तो, 18. आणि दुसरं काय दिलंय, व्हेरियन्स. व्हेरियन्स ऑफ एक्स किती दिलंय ते बघा, व्हेरियन्स ऑफ एक्स 12. सेम एक्झाम्पल पाठीमागच्या सारखं सॉल्व्ह करायचंय. लास्ट टाइमला एक्झाम्पल आपण बघा तुम्हाला काय दिलं होतं, ई ऑफ एक्स आणि व्हेरियन्स. सेम सिमिलरली एक्झाम्पल सॉल्व्ह करा, त्याच्यावरून एन आणि पी ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके, हे तुम्ही होमवर्कला करायचंय. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा, लेट एक्स बिलॉंग्स टू बी इंटू ब्रॅकेट एन कॉमा पी. एन ची व्हॅल्यू किती दिली, 10. ई ऑफ एक्स किती दिलाय, 8. आणि व्हेरियन्स ऑफ एक्स विचारलाय. दिले कोणती व्हॅल्यू तुम्हाला, एन ची 10 आणि ई ऑफ एक्स किती दिलाय, 8. मग ई ऑफ एक्स चा फॉर्म्युला काय असतो, एन पी. एन पी बरोबर ना, एन ची व्हॅल्यू 10 मल्टिप्लाय पी आणि ई ऑफ एक्स किती दिलाय, 8. आता 10 इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, डिवाइड 8/10 इज इक्वल टू पी. ओके, आता डिवाइड करा. आता बऱ्याच जणांना 8/10 डिवाइड करायचंय, खाली किती झिरो आहेत, सिंगल झिरो, मग वर न्यूमरेटरला सिंगल पॉईंट आहे, 0.8 इज इक्वल टू किती, पी. ओके, पी ची व्हॅल्यू आली 0.8. पण आपल्याला व्हेरियन्स पाहिजे, व्हेरियन्स साठी क्यू लागतो. मग पी प्लस क्यू इज इक्वल टू किती असतं, 1. मग क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी. 1 मायनस पी ची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली, 0.8. ओके, 1 मायनस 0.8 किती होईल, 0.2. ही कुठली व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, क्यू ची. पुन्हा आपल्याला एन ची माहित आहे, पी ची माहित आहे, क्यू ची माहित आहे, पाहिजे काय, व्हेरियन्स. मग व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतं, एन पी क्यू. एन ची व्हॅल्यू किती आहे बघा, 10. पी ची किती आहे, 0.8. क्यू ची 0.2. मल्टिप्लाय करा, 10 मल्टिप्लाय 0.8 किती होईल, 8 इंटू 0.2 मीन्स 8 2 चा 16 आणि सिंगल पॉईंट, म्हणजे व्हेरियन्स ऑफ एक्स तुमचा किती मिळाला, 1.6. ओके, अशा एक्झाम्पलची तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला 2 मार्क 100% मिळतील. नेक्स्ट बघा, एन कॉमा पी. पी ची व्हॅल्यू तुम्हाला दिली, ई ऑफ एक्स दिला, एन आणि व्हेरियन्स काढायचे. सिमिलरली आता सारखं सॉल्व्ह करायचं. पुन्हा एकदा बघा सॉल्व्ह करणार. तुम्हाला काय दिले, ई ऑफ एक्स इज इक्वल टू किती दिलाय, 6 आणि पी ची व्हॅल्यू किती दिली, 0.6. आता ई ऑफ एक्स म्हणजे काय असतो, मीन ऑफ बायनॉमियल किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू किती असते ती, एन पी. बरोबर. आता एन ची व्हॅल्यू किती माहित नाही, पण ई ऑफ एक्स किती, 6. एन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, मल्टिप्लाय. पी ची व्हॅल्यू 0.6. हे इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, डिवाइड 6/0.6 इज इक्वल टू एन. आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करणार, बऱ्याच जणांनी कॅल्क्युलेशन जमत आहेत. डिनॉमिनेटरला सिंगल पॉईंट आहे, न्यूमरेटरला सिंगल झिरो देऊन टाका. 60/6 मग डिनॉमिनेटरचा पॉईंट निघून जातो. किती होईल, 6 1 चा आणि 10. बरोबर. यांची व्हॅल्यू तुमची किती मिळाली, 10. पुन्हा आपल्याला कोणती व्हॅल्यू पाहिजे, व्हेरियन्स ऑफ एक्स. पण व्हेरियन्स ऑफ एक्स साठी क्यू पाहिजे.
मग पी प्लस क्यू इज इक्वल टू किती असतं 1. क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी. पी ची व्हॅल्यू किती आहे सांगा 0.6. 1 मायनस 0.6 क्यू ची व्हॅल्यू मिळाली 0.4. ओके. आता आपल्याला काय पाहिजे व्हेरियन्स ऑफ एक्स. व्हेरियन्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला काय एन पी क्यू. ते तुमचे फॉर्म्युला रन झाले पाहिजे. 3 फॉर्म्युले आहेत एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय असते ई ऑफ एक्स इज इक्वल टू एन पी. व्हेरियन्स काय असतो व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू एन पी क्यू. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काय असतं रूट एन पी क्यू. आता व्हॅल्यू पुट करा. एन ची व्हॅल्यू किती बघा 10 मल्टिप्लाय पी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली दिली त्यांनी 0.6 इंटू क्यू ची व्हॅल्यू किती आली 0.4. कॅल्क्युलेटेड 10 इंटू 0.6 किती 6 इंटू 0.4. 10 इंटू 6 60 आणि सिंगल पॉईंट दिल्यानंतर 6.0 म्हणजे किती असतो 6. 6 ने याला मल्टिप्लाय करा किती होईल 6 4 चा 24 2.4. समजलं. व्हेरियन्स ऑफ एक्स किती आला तुमचा 2.4. ओके. अशाच पद्धतीने पुढचं एक्झाम्पल बघा काय सेम एन दिलाय तुम्हाला ई ऑफ एक्स दिलाय पी आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचंय. कसं काढणार बघा एन इज इक्वल टू किती दिले तुमचं एन इज इक्वल टू 25 आणि ई ऑफ एक्स किती दिलाय 10. बट ई ऑफ एक्स म्हणजेच काय असतो एक्सपेक्टेड व्हॅल्यू. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला काय असतो एन इंटू पी. एन ची व्हॅल्यू किती आहे 25 इंटू पी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला बरोबर. आता ई ऑफ एक्स किती दिलाय बघा 10. 25 मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल डिवाइड 10/25 इज इक्वल टू पी. आता याचं डिवायडेशन करता आलं पाहिजे. बऱ्याच मुलांना डिवायडेशन व्यवस्थित जमत नाही ते व्यवस्थित करायला शिका. कसं येईल 5 ने डिवाइड होते 5 2 चा 5 5 चा म्हणजे पी इज इक्वल टू किती आलं 2/5. आता पी प्लस क्यू इज इक्वल टू किती असतं 1. क्यू इज इक्वल टू किती येईल 1 मायनस पी. आता पी ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली क्यू इज इक्वल टू 1 मायनस 2/5. ओके किती होईल 2/5. त्याला डिनॉमिनेटर काढणे म्हणजे किती 1. बट यू कॅन डू क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 1 चा 5 मायनस 2/5 म्हणजे किती होईल 3/5. क्यू ची व्हॅल्यू किती आली 3/5. ओके. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे पी मिळाला क्यू मिळाला स्टँडर्ड डेव्हिएशन पाहिजे. स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू काय असतं स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन साठी इज इक्वल टू रूट एन पी क्यू. एन ची व्हॅल्यू किती आहे सांगा बघा एन ची व्हॅल्यू किती आहे 25 मल्टिप्लाय पी ची व्हॅल्यू किती आहे 2/5 मल्टिप्लाय क्यू ची व्हॅल्यू किती आहे 3/5. ओके. आता याचं मल्टिप्लिकेशन करा 5 5 चा 25 25 कॅन्सल 2 3 चा किती होईल 6. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स किती आलं 6. याचं स्क्वेअर रूट तुम्ही नाही काढलं तरी चालेल. ओके. अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा ह्या टाइपच्या एक्झाम्पलचे तुम्हाला 2 मार्क आरामशीर मिळून जातील. सेम क्वेश्चन आहे बघा एन दिलाय तुम्हाला ई ऑफ एक्स दिलाय. ई ऑफ एक्स वरून तुम्हाला पी ची व्हॅल्यू काढावं लागेल आणि पी वरून तुम्हाला क्यू ची व्हॅल्यू काढावं लागेल. व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतो रूट एन पी क्यू. ओके. अशा पद्धतीने तुम्ही हे होमवर्कला करा. हेही सेम क्वेश्चन आहे बघा लास्ट टाइम आपण सोडवलंय. ई ऑफ एक्स दिलाय तुम्हाला व्हेरियन्स ऑफ एक्स दिलाय. ई ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतो परत एकदा सॉल्व्ह करून दाखवतो बघा. या टाइपचं एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. ई ऑफ एक्स इज इक्वल टू किती 6 आणि व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू किती 4.2. बट ई ऑफ एक्स काय असतं आपलं मीन एक्सपेक्टेड व्हॅल्यू एनपी असते आणि व्हेरियन्स ऑफ एक्स बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन साठी काय असतो एनपी क्यू. आता एनपी ची ई ऑफ एक्स व्हॅल्यू किती आहे 6 इज इक्वल टू एनपी आणि व्हेरियन्स ऑफ एक्स व्हॅल्यू किती आहे 4.2 इज इक्वल टू एनपी क्यू. बट एनपी आपल्याला माहित आहे किती आहे 6 मल्टिप्लाय क्यू इज इक्वल टू 4.2 बरोबर. आता क्यू ची व्हॅल्यू काढायची कशी काढणार क्यू ची व्हॅल्यू 6 इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल डिवाइड 4/2/6. ओके. आता 6 ने डिवाइड करा 6 च्या टेबल मध्ये 42 असतं का 6 6 36 6 7 चा 42
2 म्हणजे किती होईल 0.7 इज इक्वल टू क्यू. आता क्यू ची व्हॅल्यू भेटल्यानंतर आपण काय फाइंड करू शकतो पी प्लस क्यू इज इक्वल टू 1 म्हणजेच काय होईल पी इज इक्वल टू 1 मायनस क्यू. 1 मायनस क्यू ची व्हॅल्यू 0.7 म्हणजे पी ची किती व्हॅल्यू पी इज इक्वल टू 0.3. समजलं ही आली पी ची व्हॅल्यू. ओके आता आपल्याला कोणती व्हॅल्यू पाहिजे एन ची बट एन पी इज इक्वल टू किती बट एन पी इज इक्वल टू 6 एन इंटू पी 0.3 इज इक्वल टू किती 6 एन इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 0.3. खाली किती पॉइंट आहेत एक पॉइंट आहे मग वरती एक 0 देऊन टाका 60/3 3 2 चा 0 एन ची व्हॅल्यू किती आली तुमची 20 एन इज इक्वल तुम्हाला मिळालं 20. याच्यावरचं एक एक्झाम्पल 2 मार्कला तुम्हाला असतंच तुम्ही कोणताही पेपर ओपन करून बघा सेम एक्झाम्पल तसं आहे बघा हे कसं दिले बघा बी इंटू ब्रॅकेट आपलं बी इंटू ब्रॅकेट काय असतो एन कॉमा पी म्हणजे एन ची व्हॅल्यू तुमची किती झाली 10 पी ची 0.4 तुम्हाला एन मिळाला पी मिळाला पी वरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो पी प्लस क्यू इज इक्वल टू 1 मग क्यू किती 0.6 तो कॅल्क्युलेट करा तुम्ही पुन्हा ई ऑफ एक्स काढायचा ई ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतं एन पी फॉर्म्युला वापरा व्हॅल्यू पुट करा व्हेरियन्स ऑफ एक्स पण काय असतो एन पी क्यू. ओके हे सॉल्व्ह करा. त्यानंतर पीएमएफ ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स बी आता तुम्हाला रॅन्डम व्हेरिएबल पीएमएफ फाइंड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला प्रोबॅबिलिटी दिली काय दिली प्रोबॅबिलिटी पी ऑफ एक्स इज इक्वल टू किती दिले बघा 4cx 5/9 raised to x multiply 4/9 raised to 4 minus x. ओके हे तुम्हाला दिले बट बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा प्रोबॅबिलिटी काढायचा फॉर्म्युला काय असतो बट p ऑफ x इज इक्वल टू ncx p रेस्ड टू x मल्टिप्लाय q रेस्ड टू n मायनस x. कम्पेअर करा या दोघांचं बघा ncx 4cx म्हणजे n ची व्हॅल्यू किती झाली n इज इक्वल टू किती भेटलं 4 p रेस्ड टू x 5/9 रेस्ड टू x म्हणजे p ची व्हॅल्यू 5/9 आणि q रेस्ड टू किती असतो n मायनस x 4/9 रेस्ड टू किती आहे 4 मायनस x म्हणजे q ची व्हॅल्यू किती होईल 4/9. ओके तुम्हाला n मिळाला p मिळाला q मिळाला तुम्ही काही फाइंड करू शकता तुम्हाला काय पाहिजे ई ऑफ एक्स म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन काय असते ई ऑफ एक्स काढायचा फॉर्म्युला n इंटू पी n किती 4 इंटू 5/9 5 4 चा 20/9 तुम्ही याला डिवाइड केलं तरी चालेल किंवा ऍज इट इज ठेवलं तरी चालेल. ओके हा झाला ई ऑफ एक्स. त्यानंतर काय पाहिजे तुम्हाला व्हेरियन्स ऑफ एक्स काढायचा फॉर्म्युला काय असतो एन पी क्यू. ओके एन किती आहे सांगा बघा एन ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली 4 पी ची व्हॅल्यू किती घेतली 5/9 आणि क्यू ची व्हॅल्यू किती घेतली 4/9. ओके इथं क्यू ची व्हॅल्यू आहे 4/9 मल्टिप्लिकेशन करा 4 5 चा 20 इंटू 4 80/9 9 चा 81 हा झाला तुमचा व्हेरियन्स ऑफ एक्स. तुम्ही कॅल्क्युलेशन नाही केलं तरी चालेल ऍज इट इज ठेवलं तरी चालते. समजलं अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला 2 मार्कला विचारतात त्यामुळे तुम्ही फॉर्म्युले